अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झाले, तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिल्या वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। 23,000 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेत पूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्या निमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीने हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून। नमस्कार। महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींनी या ठिकाणी आपल्याला कमेंट केलेली आहे की आमचे जे काही पैसे पहा ते लवकरात लवकर या ठिकाणी जमा झाले आहेत। ते म्हणतात मला फक्त 1500 रुपये आले पण मार्च महिन्याची नाही आली, तर मार्च महिन्याचे सुद्धा पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे। कुणी काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की या ठिकाणी टप्प्याटप्प्याने आता तुम्ही म्हणतात माझे 1500 रुपये, परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पैसे वाटायला सरकारला करोडोमध्ये पैसे लागतात। बघा या ठिकाणी कोटीच्या वर या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी भरपूर पैसा लागतो। त्यामुळे मार्च महिन्याचे सुद्धा लवकरात लवकर आपल्या खात्यावरती जमा होणार। या ठिकाणी म्हणतात फेब्रुवारीचा हप्ता आला नाही, मार्चचा हप्ता आला नाही। पुणे जिल्ह्यामध्ये बघा दोन्ही महिन्याचे काहींना पैसे नाही आले तर टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहेत। 1500 रुपये आले, मार्चने आले बघा 1500 रुपये आपल्या खात्यामध्ये आता टाकण्यात आलेले आहेत। सोबतच गॅसचे पैसे सुद्धा एका लाडक्या बहिणीला भेटले आहेत, त्याने सुद्धा या ठिकाणी कमेंट केलेली बघा। तुमचे किती महिन्याचे पैसे आले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आता लवकरात लवकर बघा सगळे पैसे हळूहळू जमा होण्यास सुरुवात होत आहे, जेणेकरून बघा लाडक्या बहिणींना कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही। लाडक्या बहिणीचे पैसे एकही रुपया इकडे तिकडे जाणार नाही। पहा लवकरात लवकर जे काही पात्र महिला आहेत बघा, ज्यांचे व्यवस्थित डॉक्युमेंट सगळे आहेत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, ज्यांच्याकडे 4
झालेलं नाही त्यांच्या खात्यावरती बघा पैसे जमा होत आहेत. अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आपण या ठिकाणी आणलेली पहा. आता बघा ज्यांना ज्यांना पैसे भेटले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप कर की आम्हाला पैसे मिळालेले आहेत. या ठिकाणी बघा 1500 रुपये आलेले आहेत. या ठिकाणी म्हणतात मला 1500 रुपये जमा झाले. तुमचे किती रुपये जमा झाले, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते भेटले, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. त्याचप्रकारे एका लाडक्या बहिणीला इथं पाहिलं तर मला 1500 आले. गॅसचे सुद्धा 517 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि मार्च महिन्याचे या ठिकाणी म्हणतात नाही आली. मार्च महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा झालेले नाहीत. मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता लवकरात लवकर या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आपल्याला दाट आहे पहा. कारण की मार्च महिना आता चालूच आहे. आता ह्याच फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला थोडा लेट झालेला आहे. मार्च महिना बघा 31 तारखेचा आहे आणि फेब्रुवारी महिना होता 28 तारखेचा. म्हणजे बघा 2-3 दिवस या ठिकाणी कमी होते. परंतु 31 मार्चपर्यंत आपल्या खात्यावरती पैसे लवकरात लवकर बघा मार्चचे सुद्धा टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने या ठिकाणी काळजी करायची नाही. बघा व्हिडिओ पाहता लवकरात लवकर सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. आणि तुमचा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, आता बघा या ठिकाणी लाडक्या बहिणीला 1500 रुपये गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर जमा झाले असेल तुमचा जिल्हा आणि 1500 रुपये आले, असं सुद्धा तुम्ही नक्कीच टाईप करा जेणेकरून आपल्याला समजेल की किती कोणाला पैसे आले. या ठिकाणी लाडकी बहीण म्हणते जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 1500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी मी आणलेली बघा. लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि या व्हिडिओला लवकरात लवकर बघा सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. फेब्रुवारीचा हप्ता बघा जमा झालेला आहे पहा. आता मार्चचा हप्ता कधी येणार, मार्चचा हप्ता मी तुम्हाला सांगितलं लवकरात लवकर जशी पण या ठिकाणी अर्थमंत्र्याकडून सह्या होतील लवकरात लवकर त्याच प्रकारे बघा हा हप्ता सुद्धा लवकरात लवकर जमा होणार आहे बघा. फेब्रुवारीचा हप्ता मार्चचा हप्ता कधी येणार हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे मी. जर तुमचे पैसे आले नसतील तर लवकरात लवकर आपल्याला बँकेचं पुस्तक घेऊन बँकेत जायचं आहे आणि छापायचं आहे किंवा मोबाईलवर एक नंबर सुद्धा दिलेला असतो त्यावर आपल्याला बघा बँक बॅलन्स चेक करायचं बघा. लवकरात लवकर फोनपे किंवा गुगल पे असेल तर बँक बॅलन्स लवकरात लवकर चेक करा. सरकारकडून या ठिकाणी बघा आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता आपल्या खात्यामध्ये टाकण्यात आला आहे बघा. जर तुमचे पैसे आले नसतील तर लवकरात लवकर चेक करा. बघा लाडकी बहिणीचे जे काही पैसे बघा हे महिला दिनानिमित्त बघा पाठवण्यात आले होते बघा. सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला आहे. तुम्ही तुमचे बँक खाते जाऊन नक्की चेक करा आणि लवकरात लवकर बघा तुम्हाला याचा 100% फायदा होईल बघा. विरोधक सरकारवर टीका करत होते, पत्र आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याने समाधानाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले बघा. पैसे जमा झालेले आहेत, महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले. तर मला काय करायचं बँकेमध्ये जाऊन किंवा आपला कोणाचा मोबाईल नंबर असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी चेक करायचे की खात्यामध्ये पैसे आले का नाही. महिला लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारने काय केलं आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर केलेल्या 2100 रुपये अनुदानावर आता टर्न घेतलेला आहे बघा. महायुती सरकारने 2100 रुपये देण्याचं जे काही आश्वासन दिलं होतं आता ते आश्वासनच राहिलेलं आपल्याला समजतं. यावरच बोलताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी आश्वासन फक्त निवडणूक जाहीरनाम्यातील असल्याचं म्हणणे फक्त निवडणुकीपुरतं हे आश्वासन दिलं होतं बघा. परंतु 1500 रुपयावर या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे. तेवढे तरी भेटतात ही आपल्यासाठी खूप छान बातमी बघा. 1500 रुपये काही कमी नाहीत पहा. बरोबर जाहीरनाम्यामध्ये असले स्पष्ट केलेलं आहे तर महिलांना 1500 रुपयावरच या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थीची आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते बघा. जवळपास 2.5 कोटी महिला लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे बघा. तुम्हाला पैसे नसतील भेटले तर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितपणे आपल्याला काय करायचं आहे खातं चेक करायचं आहे बघा. लाभार्थीमध्ये विवाहित महिला आहेत तर 11.8% अविवाहित महिला आहेत बघा. विधवा महिलांचं प्रमाण 4.7% असून घटस्फोटित निराधार महिलांचा वाटा 1%पेक्षा या ठिकाणी कमी आहे. अतिशय महत्त्वाची बघा अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या नक्कीच नातेवाईकांना शेअर करा.